नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं सिम्पली मराठीमध्ये। आपल्या घरामध्ये चुकून जर एखादी पाल आली तर ही पाल आपल्याला अगदीच किळसवाणी वाटते। बराच वेळ ही पाल आपल्या अन्नपदार्थात जाऊन हे अन्नपदार्थ विषारी करू नये याची भीती मनात राहते आणि म्हणूनच आपण काय करतो, सरळ बाजारातून जे केमिकल युक्त असे स्प्रे असतात ते आणतो आणि त्यावरती मारतो। परंतु या केमिकलनी युक्त अशा स्प्रेचा आपल्या घरात जर लहान मुलं असतील, वयोवृद्ध लोक असतील किंवा पाळीव प्राणी जरी असतील तर त्यांच्या आरोग्यावरती खूपच वाईट असा दुष्परिणामही होतोय आणि त्यामुळेच घरातील पाल या कायमच्या दूर पळून लावण्यासाठी अगदी सोपा असा घरगुती उपाय आज आपण पाहणार आहोत, ज्यामध्ये कुठलंही औषध, कुठलंही हार्श केमिकल नाही, घरातच उपलब्ध असणाऱ्या नैसर्गिक वस्तूंपासून हा स्प्रे आज आपण बनवणार आहोत। सगळ्यात पहिल्यांदा आपल्या घरामध्ये पाल येऊच नाही किंवा इतरही कीटक येऊ नये यासाठी एक साधा सोपा उपाय आपण करणार आहोत। आणि इथे मी घेतलेला आहे कांदा। लाल कांदा असेल तर अगदी उत्तम, तो त्याचा जो रस असतो तो अगदी कडू असतो, वासही अगदी स्ट्रॉंग असतो, त्यामुळे लाल कांदा मिळाला तर तो नक्की घ्या। सगळ्यात आधी तो आपल्याला असा कट करायचा आहे, त्याच्या पाकळ्या आपल्याला सेपरेट करायच्या आहेत। कांद्यासोबतच 10 ते 15 लसणाच्या अशा पाकळ्या आपल्याला घ्यायच्या आहेत आणि त्यासोबतच एक सुई धागा आपल्याला लागणार आहेत। आता आपण जसा फुलांचा एखादा गजरा वळतो, हार वगैरे बनवतो, अगदी त्याचप्रमाणे कांदा आणि लसणाचा असा एक छोटासा हार आपल्याला बनवून घ्यायचा आहे। अगदी घरामध्ये जेवढ्या अडगळीच्या जागा असतील किंवा किचनमध्ये, आपल्या गॅलरीमध्ये अशा बऱ्याचशा जागा जिथे पाली आपल्या घरात एंटर करत असतात, अशा जागी हा लसूण आणि कांद्याचा हार आपल्याला लावून घ्यायचा आहे। त्यामुळे तितके हार तुम्ही बनवून घ्या आणि अशा प्रकारे किचनमध्ये किंवा गॅलरीत अडगळीच्या जागी हे कांदा लसणाचे हार आपल्याला लावून घ्यायचे आहेत। कांद्याचा लसणाचा अगदी स्ट्रॉंग असा वास असतो, या वासामुळे बाहेरील पाली आपल्या घरामध्ये एंटरच करणार नाहीत आणि जरी चुकून आपल्या घरामध्ये कुठून तरी पाल आलीच तर ती दूर करण्यासाठी कुठलाही केमिकल नाही, तर अगदी घरच्या घरी सोप्या पद्धतीने बनवलेला हा स्प्रे आपल्याला वापरायचा आहे। हा जरी घरगुती असला तरी अगदी असरदार असा हा स्प्रे आहे, जो तुम्ही एकदा नक्की बनवून ठेवा। ज्यावेळेस घरामध्ये पाल किंवा इतर कीटक दिसतील तर त्यावेळेस या स्प्रेचा वापर या कीटकांवरती तुम्ही नक्कीच करू शकता। यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये एक कांदा आपण घेतलेला आहे, जो मी बारीक करण्यापूर्वी थोडासा कट करून घेतला आहे आणि यानंतर यासोबतच 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या सुद्धा यामध्ये आपल्याला टाकून घ्यायच्या आहेत। लसूण आणि कांद्यासोबतच यामध्ये 10 ते 15 लवंगा, 10 ते 15 काळी मिरी सुद्धा आपल्याला यामध्ये टाकून घ्यायची आहे। यासोबतच खूप महत्त्वाचा एक पदार्थ सुद्धा यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचा आहे, तो म्हणजे लिंबू। तर इथे लिंबाचा रस नाही तर लिंबाच्या सालीचा वापर आपण इथे करणार आहोत। लिंबू हे फ्रेश असेल तर त्याची जी साल आहे ती किसणीने किसून यामध्ये मिक्स करा किंवा लिंबातला रस वापरून झाल्यानंतर ज्या साली शिल्लक असतात त्या सालीचा सुद्धा बारीक चाकूने कट करून यामध्ये तुम्ही वापर करू शकता। तर माझ्याकडे फ्रेश लिंबू आहे तर त्याचाच असा किसून या लिंबाच्या सालीचा उपयोग आपण इथे करतोय। हे सगळे पदार्थ मिक्सरला आपल्याला फिरवून घ्यायचे आहे आणि याची पातळ अशी पेस्ट आपल्याला करायची आहे। हे व्यवस्थित पातळ व्हावं यासाठी 1 ग्लास पाणी आपण घेतलंय, तर अगदी थोडं थोडं हे पाणी टाकून मिक्सरला आपण याची एकसारखी पेस्ट करून घेतली। आता ही पेस्ट आपल्याला गाळून घ्यायची आहे, कारण आपण हे एका स्प्रे बॉटलमध्ये भरणार आहोत आणि स्प्रेमध्ये हे अडकू नये यासाठी हे मिश्रण आपल्याला एकसारखं गाळून घ्यायचं आहे। ही पेस्ट गाळून घेत असताना या चाळणीमध्ये हे जे मिश्रण चाळणीत आपल्याला शिल्लक दिसतंय हे सुद्धा आपण फेकून देणार नाही, तर याचा सुद्धा वापर तुम्ही करू शकता। तर थोड्याशा पेपरच्या तुकड्यांवरती किंवा न वापरणाऱ्या भांड्यामध्ये हा जो कांदा लसणाचा जे मिश्रण आहे ते आपल्याला भरून ठेवायचं आहे आणि जिथे आपण कचरा वगैरे ठेवतो किंवा सगळ्यात जास्त पाली जिथे येतात, आपलं अडगळीचं सामान असतं, तिथे सुद्धा एखाद्या पेपरवरती या मिश्रणाचे काही पोर्शन तुम्ही ठेवा, तर याच्या वासामुळे सुद्धा पाली तिथे येणार नाहीत। आता हे मिश्रण स्प्रे बॉटलमध्ये भरण्याआधी यामध्ये सगळ्यात शेवटी 1 चमचाभर किंवा 1 झाकण आपल्याला डेटॉल लिक्विड, जे आपल्या सगळ्यांच्याच घरामध्ये अँटीसेप्टिक लिक्विड असतं, हेच डेटॉल लिक्विड 1 झाकण आपल्याला टाकायचं आहे। हे सगळं छान मिक्स करा आणि हे मिश्रण आता आपल्याला एखाद्या रिकाम्या स्प्रे बॉटलमध्ये भरायचं आहे। तर खूपच असरदार असा हा होममेड स्प्रे आपला तयार झालेला आहे। हा एकदा बनवून ठेवलेला स्प्रे तुम्ही घरामध्ये जर कधी चुकून पाल दिसली तर त्या पालीवरती हा स्प्रे करू शकता किंवा आठवड्यातून एकदा आपल्या अडगळीच्या अशा जागा असतात, गॅलरी असते, आपल्या किचनमध्ये जिथे पाल सगळ्यात जास्त येतात, बाथरूम असेल किंवा वॉश बेसिन,
वॉशिंग मशीन अशा बऱ्याचशा अडगळीच्या जागा असतात जिथे पाली लपून बसतात. अशा ठिकाणी हा स्प्रे तुम्ही करू शकता. त्यामुळे याच्या स्ट्रॉंग अशा वासामुळे तुम्हाला घरामध्ये कधीही पाली दिसणार नाही. हा स्प्रे बनवतानाच तुम्हाला जाणवेल की या स्प्रेचा इतका उग्र वास असतो, तर या वासामुळे कुठल्याही कीटक आपल्या घरात एंट्री करत नाही. सो फ्रेंड्स, आय होप की आपल्या इतर व्हिडिओप्रमाणे आजचा हा व्हिडिओसुद्धा तुम्हाला नक्कीच उपयोगाचा ठरला असेल. माझी ही मेहनत जर तुमच्यापर्यंत पोहोचली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आणि अजून जर तुम्ही सिम्पली मराठी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. त्यासमोरील नोटिफिकेशन बेलसुद्धा प्रेस करायला विसरू नका.